चोपड्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार स्मृतिदिनी सद्भावना रॅली आयोजन। रन फॉर अजितदादा। आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या दुर्दैवी घटनेस आज 2 महिने झाले। दादांच्या स्मृती अभिवादनानिमित्त चोपडा शहरात रन फॉर अजितदादा या सद्भावना रॅलीचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज येथील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सुनील पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले। यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, घनश्याम पाटील, चोपडा पीपल्स बँक चेअरमन चंद्रहास गुजराती, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, नगरसेवक प्रवीण देशमुख, नगरसेवक नरेंद्र पाटील, नगरसेवक दीपक पाटील, नगरसेवक अमोल पाटील, राणू देशमुख, इम्रान बागवान, तालुका अध्यक्ष विजय पाटील, शशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कामगार आघाडी प्रदीप पाटील, युवती जिल्हाध्यक्ष मोनाली पवार, संजय कानडे, नोमान काझी, श्याम परदेशी, प्रफुल्ल स्वामी, जमील कुरेशी, राकेश पाटील यात विविध शाळेतील मुले व विविध घटकातील सुजाण नागरिकांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांचा सहभाग घेतला। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। माननीय उपस्थित मान्यवर, आयोजक मंडळ आणि महाराष्ट्रातील ऊर्जावान विद्यार्थी बंधू भगिनींनो, म्हणजे निर्णय क्षमता, दादा म्हणजे विकासाचा वेग आणि दादा म्हणजे काम करणारा माणूस। ज्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात विकासाचा वेग दिला, सक्रिय तरुणाईचा, विकासाचा वाटेवर धावणाऱ्या समाजाचा, एक एक गावातील प्रत्येक नागरिकाचा, कार्यकर्त्यांचं नावानिशी चेहऱ्यानिशी ओळखणारं हे व्यक्तिमत्व होतं। सर्वांना न्याय देणारं हे व्यक्तिमत्व, सामाजिक न्याय कसा दिला पाहिजे याचा आदर्श आपल्याला अजितदादांच्या जीवनातून मिळतो। मी आजच्या या प्रसंगी आबा सुनील आबांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं म्हणून त्यांचं मी कौतुक करतो। Lady.